हॅलो, स्टिच अँड स्टाईल विथ सुषमा माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आपल्या क्लासमध्ये फोरटक ब्लाऊजचं स्टिचिंग चाललं होतं। तर मागच्या क्लासमध्ये आपण अर्धा ब्लाऊज स्टिच केला होता। आज आपण पूर्ण ब्लाऊज कंप्लीट करणार आहोत। जे नवीन शिकतात आहे त्यांना काही डाऊट असेल तर त्यांनी मला कमेंटमध्ये विचारायचं आहे आणि जे नवीन शिकतात आहे त्यांनी व्हिडिओ स्किप न करता बघायचं आहे, कारण छोट्या छोट्या गोष्टी आहेत जिथं नवीन असताना तुमच्याकडून काय चुका होऊ शकतात यासाठी मी शिकवते वेळेस व्हिडिओ केलेला आहे। तर नवीन शिकते वेळेस तुमच्याकडून काय चुका होऊ शकतात ते तुम्हाला कळून येणार आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। ठीक आहे, चला तर मग आपला क्लास कंटिन्यू करू। तर पट्टी आपली जोडून झालेली, पूर्ण आपल्याला पट्टी आतल्या साईडला दुमडायची आहे। तर इथे 5 नंबरची दाबची टिप घ्यायची, तुम्ही घ्या इथे बरोबर आहे। पाव इंचावर शिलाई येऊ दे। बस कांत ही टिप तुम्हाला हात शिलाई करायची, नंतर काढून घ्यायची। गोल राऊंड पकडा, असं खालची आपली पट्टी नाही दिसली पाहिजे अशी फोल्ड करून घ्यायची आपल्याला। इथे बघा, नीट करून घ्या। गोल राऊंड मध्ये पकडा तिथे। कपडा आपला हळूहळू वळवायचा आहे गोल मध्ये। बस नीट करून घ्या, दाब उचलून नीट करायचं इथे, कारण ना चुणी पडू शकते। आपला कपडा नीट करून घ्यायचा आहे। थांबा, तुम्ही द्या टिप, मी पकडते। थांबा, घ्या। दाब उचलून नीट करून घ्या। नीट करून घ्या, इथे सोनी पडेल नाही तर कपडा ओढला जातोय। असं पकडा, काढू का सुई? जरा सुई वर घ्या। हे बघा, इथे चुणी पडली। थांबा, उचला, 1 मिनिट, हे वर घ्या। बस, इथे बघा चुणी पडतीये। हे बघा कपडा कसा फिरलाय। तर दाब उचलून त्याला नीट करून घ्यायचंय। इथे बघा, इथूनच सरकत आलाय ते। घ्या, ओढून धरू नका, जसं ओढून धरा तसे सुणे येणार इथे। कपडा असा सोडायचा आहे आणि नीट करून घ्यायचं। घ्या, ओढलं जातंय नकळत। तुम्ही हे असं करून घेता ना, ते ओढलं जाते। कपडा जिथल्या तिथे असा ठेवायचा। ही बघा, एक चुणी पडणार आता, म्हणजे जास्त ओढलं तर पडणार, नाही तर नाही पडणार आहे। घ्या, थांबा 1 मिनिट, दाब उचलून नीट करून घ्यायचे आणि असे घ्यायचे। नाही, ही टिप काढून घ्यायची, तर लॉक करायची काही गरज नाही। इथे आपल्याला हात शिलाई करायची, तर हात शिलाईचा मी मागं व्हिडिओ केलेला आहे, तो बघून घ्यायचा आहे। तर ही टिप काढली ना की ती चुणी
निघून जाईल आपली हात शिलाई करते वेळेस, टीप काढल्यावर येईल ती. तर इथे आपल्याला हात शिलाई करायची. आता हात जोडून घ्यायचे. ही आपली पुढची बाजू आहे आणि ही आहे मागची बाजू. तर आपण खुणा केली आहे हाताला, खोल बाजूला क्रॉस केले, तर ही खोल बाजू आहे आणि बाहीची ही सरळ बाजू आहे. सरळ बाजूवर ही बाहीची सरळ बाजू ठेवायची आणि खोल बाजू ही आपला मुंडा खोल असतो पुढच्या साईडचा. तर आपल्या बाहीचा पण खोल जो मुंडा आहे तो आपल्याला खोल बाजूवर घ्यायचा आहे. तर इथे बघा ही क्रॉस केलेली आपली खोल बाजू आहे. तर सरळ बाजूवर सरळ बाजू ठेवायची आणि बाही लावून घ्यायची. घ्या, 1/2 इंचाच्या अंतरावर शिलाई येऊ दे. ही टीप तुम्ही 3 पॉईंटच्या अंतरावर पण देऊ शकता. ही मार्जिन जास्त ठेवली तरी चालेल हात जोडण्याची, नाही तर 1/2 इंचाची पण ठेवू शकता. हळू हलक्या हाताने ओढायचं नाही. कुठेही गोल भाग आहे तिथे ओढला जातो, जिथल्या तिथे टीप द्यायची, हळूहळू घ्यायचे. दाब उचला आणि नीट करून घ्या. थोडं थोडंच घ्यायची टीप, हळूहळू. पाहिजे तर तुम्ही हाताने पण करून घेऊ शकता हे हात शिलाईने. नंतर आपण मशीनची टीप द्यायची. इथे पण शोल्डरचे जे मार्जिन आहे ती आपण ह्या मग पट्टी लावताना इकडे घेतली होती, ती आहे ना ती चेक करायची, नाही तर एक बाजूला होईल आणि एक दुसऱ्या साईडलाच होईल. हे ते चेक करायचंय. इथे आता हळूहळू लावून घ्या. इथे जरा हळूच लावायचं आहे कारण आपला कपडा ओढला जातो. इथे क्रॉस कटिंग असतं ते गोल राऊंडच्या तिथे. हलक्या हाताने लावायचे. त्यानंतर डबल टिप करून घ्यायची आपल्याला. टिप देताना आपल्या खालच्या साईडची बाजू पण चेक करायची, नाहीतर चुणी पडू शकते. घ्या, इथे राऊंड जिथं असतं ना तिथे चेक करायचे. हा जो ब्लाऊजचा कपडा आतमध्ये येईल त्याला नीट करून घ्यायचे. तर पहिली टीप देताना आपली इकडे तिकडे टीप काही वेळेस मार्जिनमध्ये कमी जास्त होतं, तर दुसरी टीप देताना सेम मार्जिन ठेवून आपल्याला टीप घ्यायची. आता बघा इथे बघा चुणी पडली आहे, चुणी पडली आहे, घ्या काढून दे. त्यानंतर आपल्याला दुसरी बाही जोडायची आहे. हा आपला पुढचा भाग आहे आणि इथे मागचा भाग आहे. तर हा सरळ बाजू आहे. तर बाहीची बघा ही आपली वरची सरळ आहे आणि इथली ही उलटी आहे. तर ही आपली क्रॉस आहे ना ती खोल बाजू आहे. तर ही पुढची खोल बाजू आहे. तर खोल बाजूवर खोल बाजू ठेवायची आणि टीप घ्यायची. सरळ बाजूवर सरळ बाजू ठेवायची बाहीची. 1/2 इंचावर टीप घ्या. मार्जिन कमी झालंय बस. राऊंड शेपच्या तिथं हलक्या हाताने घ्या. नीट करून घ्या. मार्जिन
दाब उचलून नीट करून करून आपल्याला हा राऊंड आहे ना मुंड्याचा आकार तिथे नीट करून बाही लावायची आहे. इथे राऊंड शेपच्या तिथं नीट लावा हळूहळू. मार्जिन कमी होते बघा. इथं मुंड्याच्या तिथं हलक्या हाताने घ्या. ही अशी इथे पकडा आणि कपडा आपला असा करून घ्या. ते असं असं करून ओढली जाते बाई, नुसती अशी पकडा. डबल टिप घ्या करून. नको कट नाही करायचं, लगेचच घ्या अशी घ्या. खाली कपडा नाही ना पकडला जात, इथे राऊंडच्या तिथे चेक करा, नाहीतर कपडा खालचा येतो. जिथे लहान मोठी मार्जिन झाली तिथे नीट येऊ दे. सेम अंतरावर कपडा चेक करा खालचा. इथे मार्जिन नीट करा, कमी झाली. कपडा चेक करा, इथे राऊंडच्या तिथे कपडा भेटतो, चुणी येणार. घ्या. मार्जिन सेम अंतरवर येऊ दे. कपडा नीट करून घ्या. कपडा नीट करून घ्या. इथे बघा चुणी पाडली. हां काढा, तुम्हाला दाखवते. आता बघा मुंड्याच्या तिथं आपण दुसरी टीप देताना आपली चुणी पडते इथे, तर ही आपल्याला खोलून घ्यायची. तर चेक करायचं की आपला कपडा खालच्या साईडला भेटत नाही आहे ना, तर तो नीट करून करून घेऊन टीप घ्यायची. तर इथे खोलायचं आपल्याला. घ्या. तर हा जो मुंड्याचा आकार आहे ना तिथे आपल्याला चेक करूनच घ्यायचे खालच्या साईडला, की चुणी नाही येत, कारण राऊंड शेप आहे तिथे चुणी येते. इथून घ्या परत. कपडा नीट आहे का चेक करा. ठीक आहे. बस इथे जे कमी मार्जिन झाले तिथे मार्जिन नीट करून घ्यायचे सेम अंतरवर. थोडंसं घ्या आणि परत कपडा चेक करा खालच्या साईडला. कपडा बघा. त्यानंतर बघा आपल्याला फिटिंग करायचे. तर इथे आपल्याला सरळ बाजूने आधी 1 पॉईंटच्या अंतरावर टीप द्यायचे. तर इथे आपले दोन्ही बाजू सेम आल्या पाहिजेत आणि ही टीप आपली समोरासमोर आली पाहिजे बाहीची. तर इथे बघा सरळ बाजूने आपल्याला टीप द्यायची 1 पॉईंटच्या अंतरावर.
ते इथे बघा 1 पॉईंटच्या अंतरावर मी खुणा देते बघा. जास्त नाही ठेवायचे की बाहेर ना यायला नाही पाहिजे. 1 पॉईंटच्या अंतरावर इथे लॉक करून घ्यायचे तुम्हाला. घ्या इथे करायचे लॉक आणि एकावर एक बरोबर यायला पाहिजे. घ्या. एक पॉईंटचं अंतर राहू दे. कपडा नीट करून घ्या. एक पॉईंटचं अंतर, एक दाबाचं अंतर नाही पाहिजे. घ्या. ही जी आपले मार्जिन आहे ना ती हाताच्या साईडला करून घ्यायची. ही पण तशीच इथे ठेवायचे. एकमेकांवर यायला पाहिजे. घ्या इथपर्यंत. इथे लॉक करायचंय. दुसऱ्या साईडला पण 1 पॉईंटच्या अंतरावर टीप घ्यायची आणि ही टीप तुम्ही सरळ बाजूने घ्यायची, हे लक्षात ठेवा. घ्या इथे. लॉक करा. मार्जिन नीट करून घ्या. नाही घ्या. त्यानंतर आपल्याला फिटिंगच्या शिलाया द्यायच्या आहेत. तर ही आपली सरळ बाजू होती तर उलट्या साईडला करून घ्यायचे. तर ह्या टिपा बरोबर अशा समोरासमोर यायला पाहिजे हाताच्या. आपला कंबर घेर आहे 29. तर ब्लाऊजचा कंबर घेर आहे 29. तर ही आपली काजे पट्टी आहेत. ह्या ब्लाऊजला हुक लूप नाही आहे, काजे बनवायचे आहेत. तर इथून आपल्याला या काज पट्टीवरनं ही दुमडपट्टी आहे तिथून मोजायचे 29. ते मेजर टेप इथे लावायची आहे आणि इथे बघा 29 इथे येते. एक्स्ट्रा किती आहे आपलं 1 2 3 4 इंच. ही पट्टी आपल्याला सोडून द्यायची. ही वाढीव पट्टी येते. तर 4 इंच एक्स्ट्रा आहे. त्याचे 4 भाग करायचे. म्हणजे 4 भाग का, इथे आपण टीप देता वेळेस ना इथे पकडलं जाणार, ह्या साईडला पकडलं जाणार कपडा आणि ह्या साईडला आणि ह्या साईडला, म्हणून त्याचे 4 भाग करायचे. 1 इंचावर आपली टीप येणार आहे. आणि त्यानंतर बघा इथे हातगेर आहे 5.5. तर इथून उलट्या साईडने ही जी शिलाई आहे तिथे पकडायचं, मध्य काढायचं आहे बाहीचा. बाहीचा मध्य काढायचा आहे आणि मध्याकडनं इकडे मोजायचे 5.5. इथे आपली शिलाई आहे तिथे पकडायचं आणि मध्याकडनं इथे बाही पकडायची आणि इथून आपल्याला 5.5 जिथे 5.5 येते तिथे मेजर टेप ठेवायचे आणि इथे खुणा करून घ्यायची. ह्या साईडला आपल्याला 1 इंचाचं मार्जिन आहे कंबरला, तर 1 इंच ठेवायचे आणि खुणा करायची आहे आणि ही लाईन आणि ही लाईन अशी जोडायची. इथे मेजर टेप ठेवायची आणि लाईन करून घ्यायची. इथे तुमची टीप यायला पाहिजे आणि 1/2 इंचावर अजून एक टीप घ्यायची आहे, अजून एक टीप घ्यायची आहे
अशा 3 टिपा घ्यायच्या आहेत. इथे तुमची टीप येणार आहे. दुसऱ्या साईडला पण मी कोणा करून देते. एक इंचावर कोणा कंबरची 4 इंच आहे मार्जिन म्हणून ते डिवाइड केलं 4 भागामध्ये. 1 इंच ह्या साईडला आणि इथून बाही घेर 5.5 इंच. तर ही लाईन जी आपण फिटिंगची केली ती बरोबर अशी पकडायची. पुढे मागं नाही करायचं आहे कपडा. पकडा. टीप घ्या. इथे लॉक करायचं आहे तुम्हाला. अजून एक 1/2 इंचाच्या अंतरावर टीप घ्या. बस. एक दाबाचं अंतर ठेवायला पाहिजे. लॉक करायचे तुम्हाला. ह्या शेवटच्या टिपा आहेत, याला लॉक करणं गरजेचं आहे, नाहीतर उसळून जाणार. हे याचा पुढचा कपडा वरती, वरचा कपडा खाली असं नाही गेला पाहिजे. ठीक आहे, राहू दे. चला आता राहू दे. इथे आपले जे कपडा खालच्या साईडचा पण बघायचा आहे, नाहीतर हा असा होणार शिलाईमध्ये. चेक करायचं आहे. घ्या. लॉक करायचे. दुसऱ्या साईडला पण टिप करून घ्या. लॉक करा. नाही, ही आपली मार्जिन ह्या साईडलाच, हाताच्या साईडलाच करायची. तरी ते मुंड्याचं फिटिंगचं माप नाही घेतलं तरी चालेल. ही अशी सरळ टीप आली तरी आपला मुंडा बरोबर येणार आहे फिटिंगमध्ये. लॉक करा. दुसरी घ्या टेक करून. 1/2 इंचाच्या मार्जिनवर लॉक करा. इथे लॉक करा. तर आपला ब्लाऊज शिवून झालेला आहे. तर चेक कसं करायचं आहे ते मी सांगणार आहे. तर तुमचे काजे बटन करायचे असतील तर हे मी केलेले आहे, त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे माझ्या चॅनलवर. तर तुम्हाला डिटेलमध्ये काजे बटन कसे करायचे हे दाखवलं आहे मी, कसे करायचे ते. तर मशीनवर कसे करतात आणि हाताने कसे करतात. ज्यांच्याजवळ मशीन नसेल तर हाताने कसे करायचे काजे, आणि मशीन जर असेल पिको फॉलची मशीनला काजे करता येतात. तर मग पिको फॉलच्या मशीनवरून कसे करतात काजे ते मी दाखवले. तर तो तुम्ही व्हिडिओ जाऊन बघू शकता. इथं आपला हा ब्लाऊज कंप्लीट झाला आहे. कसा चेक करायचा तो मी दाखवते. तर जो मापाचा ब्लाऊज आहे त्याचे बटणं वगैरे लावून घ्यायची आहेत आणि ब्लाऊजवर ब्लाऊज ठेवायचा आहे आणि चेक करायचं आहे की आपला कंबर घेर आणि छातीचा मेन घेर असतो तर तो बरोबर आला आहे का. तर असा बघायचा आहे. कंबर घेर ठीक आहे आणि इथून छातीचा घेर मोजायचा आहे.
तर छातीचा घेर पण बरोबर आहे, बघू शकता तुम्ही. त्यानंतर हाईट पण चेक करायची. इथे बघा हाईट पण बरोबर आहे आपली. इथे गळा रुंदी पण चेक करायची की सेम. शोल्डर पण चेक करायचं आहे आपलं, बघा सेम आहे आणि गळा रुंदी पण सेम दिसते आहे. तर आपला हा ब्लाऊज सेम बरोबर आला आहे, तुम्ही बघू शकता इथे. त्यानंतर बघा पुढे काय करायचं आहे आपल्याला. हा जो कमर ना ब्लाऊजचा कमर घेर आहे तो मोजायचा आहे. इथे बटनपट्टीला बटनपट्टी लावायची आहे आणि जसा फिटिंग करते वेळेस मोजला होता तसंच सेम मोजायचं आहे परत, की फिटिंग आपली झाली का बरोबर. तर असा परत एकदा चेक करायचे रेडी ब्लाऊज झाल्यावर, तर आपला बरोबर आहे. त्यानंतर हातगेर पण मोजायचा आहे. कंबर घेर कमी जास्त होऊ शकतो, पण हातगेर बरोबर येणार आहे. तर असा तुम्ही बघू शकता तुमचा मापाच्या ब्लाऊजचा हातगेर आणि हा हातगेर सेम आहे का. तर आपलं सेम आहे ते बघा. ही शिलाई आहे, हे नाही, ही शिलाई आहे. हातगेर आपला ठीक आहे. त्यानंतर काय चेक करायचं आहे आपल्या दोन्ही हातगेर चेक करायचे आहेत आणि मुंडा चेक करायचा आहे जो आपण शिवला आहे त्या ब्लाऊजचा. जरी आपण मुंडा चेक करून फिटिंग करते वेळेस चेक करून मुंडा फिटिंग नाही केला तरी आपला मुंडा बरोबर मापाने येतो. छातीचं फिटिंग बरोबर आलं आहे म्हणजे मुंडा बरोबर येणार आहे. तर मुंडा असा एकावर एक ठेवायचा आहे, मध्यभागी पकडायचं आहे, इथे मार्जिनच्या तिथं पकडायचं आहे आणि क्रॉस पकडायचं आहे हात आणि हा पण, आणि एकावर एक ठेवायचं आहे. हा जो मध्यभागी बरोबर एकावर ठेवायचा आहे. हा जो भाईचा मध्यभाग बरोबर एकावर एक भाईचा मध्यभाग ठेवायचा आहे आणि मध्यभागी चेक करायचे. तर बघा आपली शिलाईच्या समोर आली आहे. तर आपला दोन्ही मुंडे सेम आहेत. काय काय वेळेस कमी जास्त होतो, तर हा बरोबर आला आहे. आणि इथे घेर पण मोजायचा आहे, दोन्ही हात सेम आहेत का, मागं पुढं होऊ शकतो. तर असा तुम्ही ब्लाऊज शिवल्यानंतर अशा प्रकारे चेक करू शकता. ठीक आहे.